उन्हाळ्यामध्ये बाहेरून घरात आल्यावर काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. त्यात मग लिंबू पाणी, लस्सी, ताक आपण नेहमीच बनवतो. तर आज मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने खरबूजचा वापर करून मस्त हेल्दी ज्यूस तयार करून दाखवणार आहे. यात मी साखरेचा अजिबात वापर केलेला नाही. तयार होणारा ज्यूस हा मस्त हेल्दी तयार होतो. तर इथे मी एक खरबूज घेऊन त्याची साल पूर्णपणे काढून घेतली. टरबूजचे आता 2 भाग करून त्यातील बिया काढून घ्यायच्या. तुम्हाला आवडत असेल तर बिया तशाच ठेवू शकता, परंतु बियांचा भाग घातल्याने मग ज्यूस हा गाळावा लागतो. तर इथे मी ज्यूस न गाळता एकदम सोप्या पद्धतीने फक्त 2 मिनिटात तयार होणारी पद्धत दाखवलेली आहे. आता खरबूजचे एकदम छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे, म्हणजे ते वाटायला सोपं जातं. सोबतच इथे मी बीट घेतलेला आहे, तर त्याचं साल काढून अर्धा भाग वापरलेला आहे. त्याचे सुद्धा बारीक पीसेस कट करून घ्यायचे. तर नुसतं बीट खाल्लं जात नाही, तर असं फ्रूटमध्ये म्हणजे कुठल्याही फ्रूटमध्ये तुम्ही ते ॲड करू शकता. त्याची चव सुद्धा येत नाही आणि ते पोटात सुद्धा जातं. तर आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालते. तर आता हे चांगलं बारीक वाटण्यासाठी थोडंसं पाणी, तर पाणी थंडगार वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही बर्फही ॲड करू शकता. त्यासोबतच पाव चमचा इतका चाट मसाला आणि 1 चमचा मध घातलं. तर इथे मी साखरेचा वापर केलेला नाही, कारण फळांमध्ये नॅचरली गोडवा हा असतोच. तर हे मिक्सरला बारीक फिरवून घेतलं. बीट घातल्याने बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे. मी खरबूज घातल्यामुळे बीटाचा फ्लेवर सुद्धा येत नाही. चवीला अप्रतिम असं लागतं. टेस्ट करून बघायचं. तुम्हाला अधिक गोड हवं असेल तर मध ॲड करायचं, परंतु 1 चमचा पुरेसं होतं. खरबूज आणि बीटचा हा थंडगार ज्यूस सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्ही फ्रेश बनवून पिऊ शकता. चवीला मस्त लागतो. लहान मुले सुद्धा आवडीने पितात. तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.